तर वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी तिथं बघायला मिळू शकतं. हे करिअर कट्ट्याला अपेक्षित आहे. म्हणजे आता संस्था प्रमुखांनी प्रत्येकाने आपल्या ह्याच्यामध्ये एकतर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा आपल्या कॅम्पसमध्ये करिअर कट्ट्याचा बॅनर लावावा. प्रत्येक विद्यार्थ्याची इंटर्नशिप तिथं व्हायला लागेल. जसं आपण फार्मसीला सेशन घेतलं त्या पद्धतीनं एक अ, तुमचा इंडक्शन प्रोग्राम जसा प्रत्येक वर्षी असतो सुरुवातीला विद्यार्थ्यांना, त्या पद्धतीचा एक याविषयी करून घ्यावा. एकत्र सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये किंवा एकदाच केला आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे काय करू शकतो, की हे प्रोग्राम सुरू करता येईल. इन्क्युबेशन सेंटर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे उद्योग एखादा सुरू करत असताना दररोज हजारो आयडिया येतात आणि पुन्हा निघून जातात. तसं न करता आलेली आयडिया जी त्याची आहे ती सस्टेन झाली पाहिजे. त्याला एक इकोसिस्टम चांगलं एन्व्हायर्नमेंट मिळायला पाहिजे. म्हणून उद्योगात रजिस्ट्रेशन करण्यापासून ते त्यांना आवश्यक असणारा फंडरेज करण्यासाठी डायरेक्ट या ठिकाणी इन्व्हेस्टर मुलांच्या समोर बसवणे, त्यांच्या आयडिया समजून घेणे आणि जागेवर ते इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये डिसिजन देतील अशा प्रोव्हिजन देखील आपण त्यात देणार आहोत. त्याचं काम सुरू झालेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 59 महाविद्यालयांमध्ये आता हे इन्क्युबेशन सेंटर ऍक्टिव्हेट झालेलं आहे. काम चालू करतोय आपण त्याच्यामध्ये. त्याच्यात नांद्रे सर आहेत का आता? नांद्रे सर? सर होते सर, पण थोडं काम नाहीत का? बरं, ठीक आहे. नाही येत होतं. ठीक आहे, ठीक आहे. त्यांना ते म्हणजे त्यांना कल्पना आहे की आपल्या कुठल्या कॅम्पसचं ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये आहे का नाही ते मला चांगलं सांगू शकले असते. ऍड व्हायला सांगू का सरांना? नाही, असू देत, काय अडचण नाही ते त्यांना. तर इन्क्युबेशन सेंटर हा एक पार्ट आहे. म्हणजे करिअर कट्टा त्या दिवशी आपण असं चर्चा करत असताना बराच वेळ चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. आपण असं म्हणतोय की कॅम्पसमधल्या विद्यार्थ्यांना, कॅम्पसच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना मॅक्सिमम फॅसिलिटी उपलब्ध करून द्याव्यात या उद्देशाने करिअर कट्टा करतोय. आता सगळ्यात महत्वाचं आपण किती झेप घेतली किंवा ताकद काय आहे हे मला जाणवलं ते बघा. आपण संविधान दिन उद्या करतोय आणि फक्त आपल्या संस्थेचं पत्र आणि आपण सगळ्यांनी केलेली मेहनत आतापर्यंत मला वाटते 6,500 विद्यार्थ्यांनी काहीतरी ते सबस्क्रिप्शन केलेलं आहे आणि उद्या तेवढे विद्यार्थी कार्यक्रमाला राहणार आहे. म्हणजे फार मोठा बदल आपण घडवू शकणार आहे. मोठा कार्यक्रम जसा उद्या होणार आहे तसं अशा पद्धतीचे बदल या सगळ्या सिस्टम मध्ये करू शकतो. फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज यामधल्या विद्यार्थ्यांची ठरलेलं आहे की इथं कुठेतरी प्लेसमेंट मिळू शकते. काहीतरी विशिष्ट उद्देश घेऊन आलेले विद्यार्थी. पण बाकी ठिकाणी देखील त्यांच्यासमोर काहीतरी ऑप्शन्स आपल्याला द्यावे लागतील. तो प्रयत्न आपण याच्या माध्यमातून करूया. मला वाटतंय माझं एकतर्फी जरा जास्त झालं. तुमच्याकडून काही इनपुट्स मिळू देत आपल्याला पुढे जाता येईल पुढे. सर मी निलेश पाटील. हॅलो. हा येतोय आवाज. बोला बोला सर बोला. हा सर, माझा एक क्वेश्चन आहे. तुम्ही हा करिअर जो कॉन्सेप्ट सुरू केला आहे योग्य आहे, पण आमचं शिरपूर एज्युकेशन सोसायटी ऑलरेडी ट्रेनिंग प्रोव्हायडर आहे. त्याच्या अंडर आम्ही एक ट्रेनिंग सेंटर चालवतोय सध्या. तर हे थोडंसं थर्ड पार्टी काम झालं असं नाही झालं का? हॅलो. नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय आणि त्या दिवशी तुम्ही मीटिंगला होतात मला वाटतंय ना, मी आलो त्यावेळेला. नाही, मी नव्हतो त्या दिवशी मीटिंगला. हा ठीक आहे, मग मी रिपीट करतो. प्रोव्हायडर आम्ही शिरपूर एज्युकेशन सोसायटी आहे, त्याच्या अंडर खाली आम्ही प्रत्येक कॉलेजला ट्रेनिंग सेंटर सुरू करू शकतो. तर मग तुम्ही प्लेसमेंटची हे घेणार आहात, टेक्निशियन जेवढे बी टेक्निशियन तयार होणार आहात, तर हे आमच्यासाठी थर्ड पार्टी काम झालं बा असं मला वाटतं. नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय की याच्यामध्ये त्या दिवशी ही चर्चा झाली की आपण जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर साठी टीपी रजिस्ट्रेशन करून एक सेंटर सुरू केलेलं आहे, त्याची आता जी पहिली बॅच तुमची आहे त्या बॅच असेसमेंट अजून झालेली नाही, बरोबर? ओके. असेसमेंट झाल्यानंतर त्याची जी काय पुढची सोपस्कार आहे ती एक राऊंड पूर्ण झाला की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या थर्ड पार्टीची गरज का आहे. एक दुसरी गोष्ट मी सांगतो लक्षात, हा काही कुणाच्या कॅपॅसिटीवर क्वेश्चन मार्क नाही सर, समजून घ्या. ही जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टम मधले काही हर्डल्स असे आहेत की जिथं आपल्याला काही ठिकाणी थांबावं लागतं आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात 7,500 सेंटर चालू झाले आणि आता फक्त 1200 चालू आहेत, बाकीचे बंद पडले, हे लक्षात घ्या सर. ठीक आहे. त्यामुळे आपण त्या दिवशी अशी चर्चा आपण त्या दिवशी केली होती की एका बाजूला स्वतंत्र सेंटर, स्वतंत्र टीपी हे चालू राहू दे, दुसऱ्या बाजूला हे दुसरं छोटंसं सेंटर आपण या ठिकाणी एक चालू करूया आणि जे रिझल्ट आपल्याला चांगले वाटतायत त्याच्याबरोबर पुढे जाऊया.
माझा आवाज येतोय का? हो येतोय सर. बहुतेक निलेश याचा सरांचा आवाज. विचार आम्ही बी केला होता. हा सर येतोय का आवाज? हा सर. याचा विचार आम्ही बी केला होता. बरेचसे सेंटर बंद झाले होते आणि नवीन सेंटर आम्ही ओपन करत होतो. आम्हाला बी हा प्रश्न पडला होता. मग आम्ही सेक्टर स्किल काउन्सिलशी डिस्कशन केलं. मग सेक्टर स्किल काउन्सिलने आम्हाला काय सांगितलं, तुम्ही LOI कलेक्ट करा, इंडस्ट्रीची डिमांड कलेक्ट करा आणि तेच कोर्सेस घ्या. आम्ही इंडस्ट्रीची डिमांड कलेक्ट केली. इंडस्ट्रीला जी मॅन पॉवर लागत होती ती आम्ही कलेक्ट केली आणि ते कोर्सेस आम्ही घेतले आणि त्याच्यावर स्किलिंग सुरू केलं. असं आम्ही काम केलं. नाही बरोबर आहे, तुमच्या कामाची दिशा अतिशय योग्य आहे. त्यामुळं आपण दोन गोष्टी मी इथे अपेक्षित धरतोय. एक तर कदाचित असं होईल की तुमचा पॅटर्न त्यातलं वेगळेपण हे महाराष्ट्रातल्या उरलेल्या 49 सेंटरला मॉडेल ठरेल, असंही होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जे चालवलेलं आहात ते आपण इकडे सगळीकडे करू शकतो. किंवा दुसरं असं होऊ शकतं की तुमचा चाललेला प्रयत्न आणि हा चाललेला प्रयत्न याचे ज्यावेळेला रिझल्ट घेऊन आपण बसू, याचे रिझल्ट घेऊन बसू, त्यावेळेला कदाचित आपल्या असं लक्षात येईल की बाबा या दोन्हीच्या मध्ये अजून काहीतरी वेगळा सुवर्णामध्ये निघू शकतो. हे असं आहे. आता तुम्ही परत या गोष्टी मॅनेजमेंटशी सखोल चर्चा करू शकता सर्वजण मिळून आणि ठरवू शकता. ओके सर, ओके सर, ओके सर, ठीक आहे सर. करिअर कट्टा हा ऑप्शन नाही आहे. ऑप्शन आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट सेंटर, मॉडेल सेंटर मध्ये जायचं का आपलं आहे ते सेंटर चालवायचं, याच्यावर करिअर कट्टा आपण सगळीकडे चालूच करतो. ठीक आहे सर, ओके सर, धन्यवाद सर. अजून काही प्रश्न असतील कोणाला तर विचारू शकतो. सर हसवाणी सर बोलतोय. हा सर बोला. हा सर, क्वेश्चन असा आहे की आपण सगळे सायबर सिक्युरिटी बद्दल बोलतोय. तर सायबर सिक्युरिटी जे 200-400 पोरं होतील, मग त्यांना प्लेस करायला किती त्रास होईल? तो तुमचा त्रास नाही ना सर. मला 15,000 मुलं लागतायत, मी तेच सांगतोय. 28वा बॅरियर ज्या दिवशी विद्यार्थी कंप्लीट करेल त्या दिवशी त्याची प्लेसमेंट त्याला मिळालेली असेल सर. ओके, प्लेसमेंट तुम्ही हमी देता इनडायरेक्टली? होय होय सर, होय. मी कोर्सचं मॉडेलच ते आहे, मी तेच सांगतोय सर तुम्हाला की कोर्सचं मॉडेलच ते आहे. व्यवस्थित आपण जर, मी मला वाटतं एक PPT शेअर केलेली होती आणि ती स्टडी केलेली आहे का, मिळाली? कोण कॉन्टॅक्ट केला होता आपल्यापैकी माझ्याशी? हॅलो सर. हा, ती पायथॉन बेसिकची आणि स्टॅटिस्टिक्स आणि शेलची ना सर? नाही ते व्हिडिओ दिले होते, हा, त्याबरोबरच PPT पण दिली होती बघा नांद्रे सरांनी, मी त्यांच्याकडे पाठवली होती की काय मराठी. सॉरी मराठीची PPT होती? मराठी नाही, मराठीची नाही, सायबर सिक्युरिटीसाठी पूर्ण इंग्रजी. ठीक आहे, मी परत पाठवतो सर. ओके. बारी सरांच्या मोबाईलला मी व्हॉट्सअपला मी पाठवेन, ते तुम्हाला देतील सगळ्यांना. हा सर. अजून काही असेल क्वेश्चन? म्हणजे इनडायरेक्ट. हो सर, ठीक आहे, ओके, थँक्यू. काही प्रश्न नसतील तर थोडस समारोपाकडे येऊया सर, कारण की परत मला पुढे करायला लागेल. हा येस सर, मला असं वाटतं की सरांची जी संकल्पना आहे की आपल्या शिरपूरला स्किल डेव्हलपमेंट क्लस्टर डेव्हलप करायचे, सर्वांगीण दृष्टीने विचार करण्याचा त्यांची तळमळ आहे. फक्त पर्टिक्युलर कोर्ससाठी नाही करायचं, म्हणजे जे रोजगार उपलब्ध करतील, 11वी 12वी असेल किंवा वेगवेगळ्या स्ट्रीमचे विद्यार्थी असतील, ते डेव्हलप करण्यासाठी त्यांची तळमळ आहे. आणि त्यांनी बघितलं, आता आपल्या शिरपूरला आले त्यावेळेस उपाध्यक्ष आदरणीय राजगोपाल भंडारी त्यांच्यासोबतही डिस्कशन झालं, तर त्यांनी सुद्धा सांगितलं की ऍक्शन पुढे काय. आणि सरांनी स्वतःहून काल फोन केला. मी त्यांना आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू सर, कारण एवढं बिझी शेड्यूल असताना तुम्ही लगेच ऍक्शन आणि लगेच मीटिंग. आणि सकाळी सुद्धा आम्ही मीटिंग मध्ये चर्चा केली. वैशाली पाटील मॅडम होते, डॉक्टर हसवानी सर होते, दोघंही हसवानी सर होते, आणि कोऑर्डिनेटर होते. तर त्यांनी तो कन्सेप्टच एक थोडासा त्यांच्या अजून जे काही क्वेश्चन्स आहेत ते आता त्यांनी क्लिअर केले. आणि कारण जोपर्यंत डाऊट असेल तर आपण ऍक्शन घेत नाही. बरोबर. आता कदाचित डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि ऍक्शन घेतील असं मला वाटतं. धन्यवाद सर.
धन्यवाद. उद्या सगळेजण आपण संविधानाच्या कार्यक्रमामध्ये भेटूया. एक वेगळा कदाचित विक्रम प्रस्थापित होईल आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यामध्ये शिरपूर एज्युकेशनचा फार मोठा वाटा असणार आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित धरतो. करिअर कट्ट्याला आपण सर्वजण सहयोगी राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you, sir, for giving us your time. I will request to all the participants to please on your camera so that we can have this process moment. Okay. So on behalf of Dr. Bari sir, I request this meeting has been over to an end. Thank you, sir. Okay, thank you. Thank you.